आणि त्यांच्या ब्रह्मरंध्रातनं, अशी सगळी रंध्र आहेत जिथे केस आहेत आपल्याला, त्या सगळ्या रंध्रातनं अनेक विश्व ते निर्माण करू शकतात. हेही आपण करू शकत नाही. आपल्या जिथे केस आहेत ना तिथनं जास्तीत जास्त घाम येऊ शकतो बाहेर, पण विश्व निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे जीवात्मा कधीही भगवंतांची बरोबरी करू शकत नाही. हे कायमस्वरूपी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पुढे पाहू. भगवंत आणि जीवात्मा यांच्यामधला भेद काय आहे. मी थोडासा झूम करतो म्हणजे तुम्हाला वाचता येईल. भगवंत आणि जीव. भगवंत परमात्मा रूपाने प्रत्येक जीवात्म्याच्या हृदयात राहतात आणि जीवात्मा सुद्धा हृदय या क्षेत्रात राहतो. हृदयाला त्यामुळे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपलं हृदय जे आहे या ठिकाणी दोघे जण निवास करत असतात. कोण? परमात्मा आणि जीवात्मा. परमात्मा म्हणजे कोण? तर हे पुढे दाखवलेत हे भगवान श्रीकृष्ण. समोर त्यांच्या अर्जुन आहे आणि मागे जे दाखवले 4 भुज रूपामध्ये, त्या रूपामध्ये परमात्मा रूप म्हणतात त्याला. ते प्रत्येक जीवात्म्याच्या बरोबर हृदय या क्षेत्रात उपस्थित असतात. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती. म्हणजेच काय? परमात्मा प्रत्येक जीवात्म्याच्या हृदयामध्ये निवास करत असतो. हे पहिला फरक आहे. भगवंत विभू आहेत म्हणजेच अनंत आहेत आणि जीवात्मा हा अणुरूप आहे. अणू बघितला आपण? नाही बघितला, कोणी बघू शकत नाही. इतका सूक्ष्म असतो तो, सूक्ष्मदर्शिनी सुद्धा दिसत नाही. त्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ह्या नावाचा एक मायक्रोस्कोप असतो, तोच लागतो. त्याच्यातनं आपण अणू किंवा रेणू पाहू शकतो, अन्यथा आपण पाहू शकत नाही. तर जीवात्मा किती बारीक आहे तर कल्पना करता येणार नाही एवढा बारीक आहे. पण शास्त्रामध्ये त्याचं निश्चित प्रमाण सांगण्यात आलेलं आहे. ते प्रमाण असं आहे, केसाच्या टोकाचा, आपलं केस जो आहे त्याच्या टोकाचा 10,000वा भाग, तसं शास्त्रामध्ये वचन आहे. श्वेताश्वतर उपनिषद आणि कठोपनिषदात सांगितलंय. बालाग्र शतभागस्य शतधा कल्पितस्य च. एका केसाच्या टोकाचे 100 भाग करायचे आणि त्या प्रत्येक भागाचे अजून 100 भाग करायचे, म्हणजे एकूण 10,000वा भाग. 1/10,000 हे इंग्लिशमधलं त्याचं परिमाण आहे. एवढा जीवात्मा बारीक आहे, कल्पना नाही करू शकत ना. पण हा जीवात्मा संपूर्ण शरीरभर चैतन्य, शक्ती, ताकद, तेज या सगळ्या गोष्टी पुरवत असतो. आणि हा जीवात्मा, आपण कोण आहोत हे काल आपल्याला कळलं, आपण जीवात्मा आहोत. तर या जीवात्म्यामध्ये किती तेज आहे हे आपण पाहू शकतो, अनुभवू शकतो. मनुष्य कितीही मोठा असला किंवा हत्ती कितीही मोठा असला तरी त्याचा जीवात्मा केवढा असतो? 10,000वा भाग. केसाच्या टोकाच्या 10,000वा भाग इतका बारीक असतो, अणू एवढा असतो. पण संपूर्ण शरीरभर तो चैतन्य पसरवत असतो, ज्याला लाईफ स्पिरिट असं म्हटलं जातं. याच्यावरनं आपण कल्पना करू शकतो की हा आत्मा आपल्या शरीरात किती महत्त्वाचा कार्यभाग उरकत असतो ते. पुढे पाहू आपण. भगवंत कसे आहेत? नित्य प्रेमळ स्वामी या स्वरूपात आहेत. आणि जीवात्मा कसा आहे? नित्य नम्र सेवक. हीच जीवात्म्याची संवैधानिक स्थिती आहे आणि त्यांनी या स्थितीचा कधीही विसर पडू दिला नाही पाहिजे. कधी कधी आपण म्हणतो मी मालक आहे किंवा मी स्वामी आहे, पण आपण पाहिलं की भगवंतांची जी ऐश्वर्य आहेत, 6 ऐश्वर्य, ती आपल्यामध्ये थोड्या मात्रेत असतील पण भगवंतांमध्ये संपूर्ण मात्रेत उपलब्ध असतात. कोणाला लक्षात आहेत ती ऐश्वर्य? षड ऐश्वर्य भगवंतांची. संपूर्ण ज्ञान, संपूर्ण ऐश्वर्य, संपूर्ण बल किंवा शक्ती
अजून वा, आनंद वाटला मला, सगळे तुम्ही लक्षात ठेवताय. संपूर्ण वैराग्य, संपूर्ण सौंदर्य आणि 6वा संपूर्ण यश. व्हेरी नाईस. हरी बोल, हरी बोल. थँक्यू व्हेरी मच. तर जीवात्म्यानी कधीही स्वतःची स्थिती विसरली नाही पाहिजे. यासाठी मी तुम्हाला एक स्लाइड दाखवली होती आणि म्हटलं होतं की पुढे ह्याचा रेफरन्स येणार आहे. यस, ही स्लाइड दाखवली होती काल. आणि ह्याच्यामध्ये टायटल काय आहे? मी कोण आहे. भौतिक जगतात जगत असताना आपल्याला माहीत पाहिजे आपला रोल काय आहे ते. मग इथे दाखवलंय मॅनेजर दाखवलाय, सिक्युरिटी गार्ड दाखवलाय, शिक्षिका दाखवली आहे, त्यानंतर एक फोटोग्राफर दाखवलाय, एक रिक्षावाला दाखवलाय, एक भाजीवाला दाखवलाय. जोपर्यंत आपल्याला आपण कोण आहोत हे माहीत पडत नाही या भौतिक जगतात, तोवर आपण आपलं काम योग्य प्रकारे करू शकत नाही. पण जेव्हा आध्यात्मिक गोष्ट येते तेव्हा हे एवढे सगळे जे आहेत ना, तेवढे सगळे त्यांची संवैधानिक स्थिती एकच आहे आणि ती म्हणजे भगवंतांचा नम्र सेवक. मग त्यावेळेस ते वेगवेगळ्या कुठल्याही भूमिका निभवत नसतात, केवळ भगवंतांचे सेवक असतात. यासाठी या स्लाइडवर मी तुम्हाला सांगितलं होतं की याचा रेफरन्स पुढे येणार आहे. तर आपली संवैधानिक स्थिती काय आहे? तर आपण भगवंतांचे नित्य नम्र सेवक आहोत, उद्धट सेवक नाही आहोत. काय कधी कधी आपल्या घरी उद्धट सेवक येतात बाहेरनं काम करण्यासाठी, ते मालकाला उलटं बोलतात, मग मालकाला ते आवडत नाही, मग तो त्यांना जास्त काळ ठेवत नाही, त्यांना काढून टाकतो. आपण कसे आहोत? भगवंतांचे नित्य आणि नम्र सेवक आहोत. भगवंत सर्वव्यापी चेतना आहे आणि आपण शरीरापुरती चेतना आहे. आता हे कसं समजायचं? तर समजा एखाद्या व्यक्तीला खोकला झाला तर त्याची जाणीव केवळ त्या व्यक्तीलाच होत असते, किंवा त्याला काहीतरी टोचलं, किडा चावला तर ह्याची जाणीव केवळ त्या व्यक्तीलाच होत असते. त्याच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीला कदाचित होणार पण नाही. याला काय दुःख होत आहे ते, हे आपण मान्य करता का? हां. पण भगवंत परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात उपस्थित असतात, त्यामुळे त्या व्यक्तीला काय होतंय हे भगवंतांना लगेच कळतं. आणि तेच भगवंत दुसऱ्याही जीवात्म्याच्या हृदयात उपस्थित आहेत, त्यामुळे त्याला काय होतंय तेही भगवंतांना लगेच कळतं. कळलं का कन्सेप्ट तुम्हाला? सर्वव्यापी चेतना म्हणजे काय? 84 लक्ष योनी, जेवढ्या सगळ्या योनी आहेत, जेवढे सगळे कृमी आहेत, कीटक आहेत, झाड आहेत, लता वेली. हरे कृष्णा. लाईट खालनं बंद झाला का? गावातले लाईट गेले? गावातले लाईट गेले. ठीक आहे. जेवढं मी तुम्हाला व्हर्बली एक्सप्लेन करता येऊ शकते तेवढं करतो आणि पुढच्या स्लाईड आपण लाईट आल्यानंतर पाहू. तर या संदर्भामध्ये एक छान श्लोक आहे, त्याच्यात असं सांगितलंय, नित्यो नित्यानाम चेतनस चेतनानाम एको बहुनाम यो विदधाती कामान. म्हणजे काय? जीवात्मा अनंत आहेत, अगणित आहेत, भगवंत एकच आहेत, पण ते भगवंत सर्वांच्या हृदयात परमात्मा रूपाने उपस्थित असल्यामुळे प्रत्येक जीवात्म्याच्या शरीरात काय घडामोडी होत आहेत किंवा तो काय विचार करतोय हे सर्वात पहिले भगवंतांना कळतं. तर या संदर्भात एक छान स्टोरी आहे, तर ती स्टोरी मी तुम्हाला सांगतो. ती स्टोरी अशी आहे की एकदा गुरूंना परमात्मा आणि जीवात्मा हा फरक आपल्या शिष्यांना समजावून सांगायचा असतो. मग त्यासाठी ते एक प्रॅक्टिकल करतात आणि आपल्या सगळ्या गुरुकुलच्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये एक एक फळ देतात आणि त्याला सांगतात, प्रत्येकाला सांगतात, हे फळ तू अशा ठिकाणी जाऊन खायचं की जिथे कोणीही तुला पाहत नाहीये. काय सांगितलं इन्स्ट्रक्शन? कोण रिपीट करेल? हे फळ कुठं जाऊन खायचं?
की जिथे तुला कोणीही पाहत नाहीये. मग त्यातला एक विद्यार्थी काय केला तर तो पलीकडच्या रूममध्ये गेला आणि दरवाजा लावून घेतला आणि पटकन ते फळ खाऊन टाकलं आणि गुरुजींकडे आला आणि सांगितलं, हां मला कोणी पाहत नव्हतं, मी फळ खाऊन टाकलं. गुरुजी म्हणाले ठीक आहे. दुसरा विद्यार्थी तो काय केलं त्यांनी तर तो आपल्या बेडवर गेला, जिथे ते झोपतात ना त्यांचं, तर तिथे बेडवर गेला. त्यांनी असं ब्लँकेट डोक्यावर टाकलं आपल्या, आता कोणी बघत नाही आहे, आणि त्यांनी ते फळ खाऊन टाकलं. तिसरा विद्यार्थी जो होता तो बराच काळ शोधत होता इकडे तिकडे तिकडे, आणि नंतर तो हताश होऊन परत आला. ते फळ तसंच होतं त्याच्या हातात. तर गुरुजींनी त्याला विचारलं, काय रे बाबा तू फळ का नाही खाल्लं, तसंच घेऊन आला? तर तो म्हणाला की मी सर्व ठिकाणी गेलो, अगदी एका खोलीमध्ये स्वतःला कोंडून सुद्धा घेतलं, पण मला असं स्थान कुठेही मिळालं नाही की जिथे देव मला पाहत नाही आहे. तर या संदर्भात असं सांगितलं जातं, काळ्या अमावस्येच्या दिवशी रात्री, म्हणजे काळ्या अमावस्येच्या काळ्या रात्री काळ्या झाडावर चढत असलेली काळी मुंगी सुद्धा भगवंतांना दिसते. कशी दिसते? परमात्मा रूपाने प्रत्येक जीवात्म्याच्या हृदयात उपस्थित असल्यामुळे आपण काय हालचाली करतोय, काय विचार करतोय, हे सर्वात पहिले कोणाला कळतं? भगवंतांना कळतं. या स्टोरीवरनं आपण समजू शकतो की भगवंत ही सर्वव्यापी चेतना आहे आणि आपण फक्त आपल्या शरीरापुरते मर्यादित आहोत. मला होणारं दुःख, मला होणारा त्रास हा केवळ मला माहिती आहे, तो दुसऱ्याला माहीत नाही. पण सर्वांना होणारं दुःख, सर्वांना होणारा त्रास, सर्वांना होणारा आनंद हा भगवंतांना मात्र निश्चित माहीत असतो. तर या संदर्भात प्रत्येक जीवात्मा, आता इथे भगवंतांनी सांगितलंय ममाई वांशो जीवलोके जीवभूत सनातनः. सर्व जीवात्मा हे माझे शाश्वत आणि नित्य अंश आहेत असं भगवंत सांगतात. तर या ठिकाणी एक स्टेटमेंट लिहिलंय, कोण वाचेल ते? गुणात्मक दृष्ट्या कोणीतरी एकानी मोठ्याने वाचा, कोणीतरी एकानी मोठ्याने वाचा. कोण वाचेल मोठ्यानी? चैतन्य प्रभू वाचताय? तिकडे वाचतील, वाचा कोणीतरी. वाचा माताजी, तुम्ही वाचा. वाचा, एकानी वाचा, सगळ्यांना व्यवस्थित ऐकू जाईल. गुणात्मक दृष्ट्या भगवंतांशी समान पण परिमाणात्मक दृष्ट्या त्यांच्यापेक्षा लहान हे सत्य स्वीकारण्यातच आपली मुक्ती आहे. आता ह्या स्टेटमेंटचा अर्थ काय आहे हे आपण समजून घेऊ. भगवंत सांगतात जीवात्मा माझा अंश आहे, म्हणजे भगवंतांमध्ये सुद्धा तेच गुण आहेत आणि आपल्यामध्ये सुद्धा तेच गुण आहेत. कसं ओळखायचं? लहान मुलं त्यांना आवडलेली गोष्ट चोरतात. काव्या नाही, तू नाही चोरत? बरं ठीक आहे. लाडू आवडला तर कोणी बघत नाही तर चोरून लाडू चोरून घेत नाही. तर ही चोरण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये उपजत आहे. काय आहे? कोणी असं म्हणू शकत नाही की मी चोरी करत नाही. प्रत्येक जण काही ना काहीतरी आवडलेली गोष्ट चोरतच असतो. प्रत्येकाने हे केलेलंच असतं. कोणी असं म्हणू शकत नाही नाही मी चोरलंच नाही म्हणून. का नाही? ही प्रवृत्ती प्रत्येकात का आहे? कारण ही प्रवृत्ती भगवंतांमध्ये आहे. भगवंतांचं एक नाव माखनचोर असं सुद्धा आहे का नाही? माखनचोर म्हणजे काय? चोरून लोणी. माखन म्हणजे लोणी. भगवंत काय करायचे? सगळ्या बालगोपाळांना एकत्र करायचे आणि घरात कोणी गोपी नाही हे बघून हळूच त्या घरात शिरायचे आणि सगळं लोणी चोरायचे आणि माकडांना आणि आपल्या सगळ्या गोपमित्रांना वाटून टाकायचे. ही टेंडन्सी किंवा ही वृत्ती भगवंतांमध्ये आहे, म्हणून आपल्यामध्ये सुद्धा आहे. कळलं तुम्हाला? पण आता पुढं लिहिलंय परिमाणात्मक दृष्ट्या त्यांच्यापेक्षा आपल्यात ही मात्रा कमी आहे.
कसं समजायचं? आपण आणि भगवंत गुण समान आहेत. समुद्राचं पाणी, अख्ख्या समुद्रात असलेलं पाणी, आणि त्या समुद्रातनं आपण चमचाभर पाणी बाहेर काढलं, असं हातावर घेतलं आणि टेस्ट घेतली त्याची, कसं लागेल? खारट लागेल. आणि अख्खा समुद्र कसा आहे? खारट आहे. म्हणजे त्या काही थेंब जे समुद्रातनं काढले आपण, ते सुद्धा आपल्याला कसे लागले? खारट लागले. अख्खा समुद्र कसा आहे? खारट. त्याच पद्धतीने गुण मात्र भगवंतात आणि आपल्यात समान आहेत, पण फरक कशाचा आहे? तो अवाढव्य विशाल समुद्र आहे आणि आपल्या हातात एकच चमचा समुद्राचं पाणी आहे. बरोबर आहे? आता हे बघा, माझ्या हातात एक सोनं आहे, सोन्याची अंगठी आहे. ठीक आहे, प्रत्येकाकडे असते असं सोनं काहीतरी असतं. तर खाणीमध्ये जे सोनं आहे आणि माझ्या हातात जे सोनं आहे, ह्याच्यामध्ये काही फरक आहे का? काही फरक नाही. तेही सोनंच आहे आणि हेही सोनंच आहे. मग मी असं म्हणू शकतो का की अख्खी सोन्याची खाण माझ्या हातात आहे? नाही म्हणू शकत ना. कळला फरक? कशाचा फरक आहे? परिमाणाचा. कशाचा फरक आहे? परिमाण म्हणजे मापाचा फरक आहे. खाणीमध्ये जेवढं सोनं उपलब्ध आहे, जरी हे सोनं गुणात्मक दृष्ट्या समान असलं तरी फरक कशात आहे? परिमाण. म्हणजे त्याचं माप जे आहे तिथे अमर्याद सोनं आहे, काही हजार टन सोनं आहे. मग मी असं नाही म्हणू शकत की अख्खी सोन्याची खाण माझ्या बोटात आहे. नाही, माझ्या हातात काही मर्यादित प्रमाणात सोनं उपलब्ध आहे, पण गुणात्मक दृष्ट्या हे सोनं कसं आहे? ते सोनं आणि हे सोनं सेम आहे. हा भगवंत आणि आपल्यातला फरक आहे. म्हणून जीवात्मा कधीही भगवंतांची बरोबरी करू शकत नाही. भगवंतांना सुद्धा आनंद उपभोगावासा वाटतो आणि आपल्याला सुद्धा आनंद उपभोगावासा वाटतो. गोड गोड पदार्थ आपण भगवंतांना सुद्धा अर्पण करतो नैवेद्यामध्ये आणि आपल्याला सुद्धा खावेसे वाटतात. का? तर भगवंतांमध्ये ही टेंडन्सी आहे, म्हणून आपल्यामध्ये ही टेंडन्सी आहे. कळलं सगळ्यांना? कोणाला काही शंका आहे या पॉइंटबद्दल? भगवंत आणि जीवात्मा यांच्यामधला फरक आपल्याला कळला? येस. आपण पुढे जाऊ. प्रकृती आणि काळ म्हणजे काय? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. प्रकृती म्हणजे केवळ हे ब्रह्मांड नाही. हे आपल्याला जे पुस्तकांमध्ये, विज्ञानाच्या पुस्तकात वगैरे जे ब्रह्मांड दाखवलं जातं, वेगवेगळे ग्रह तारे दाखवलेत बघा. इथे शुक्र आहे, शनी आहे, गुरु आहे, नेपच्यून आहे, प्लुटो आहे, सूर्य आहे. तर प्रकृती म्हणजे हे केवळ ब्रह्मांड नाही, तर अशी अगणित ब्रह्मांडे आहेत. अशी अगणित ब्रह्मांड आहेत. आपल्याला माहीत आहे ते केवळ एक सौरमंडल माहिती आहे. हां, त्याला झोडियाक असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. आपल्याला जे माहिती आहे ते केवळ एक झोडियाक माहिती आहे, एक सूर्यमंडळ माहिती आहे. एका सूर्याच्या भोवताली किती ग्रह फिरतायत एवढंच आपल्याला माहिती आहे, पण त्याच्याबद्दल सुद्धा यथार्थ माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. पण अशी अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. हां, तर या सगळ्यांची मिळून जे होतं, अधिक ब्रह्मज्योती, अधिक आध्यात्मिक जगत म्हणजे प्रकृती. तर ह्याच्यामध्ये भौतिक जगत आणि ब्रह्मज्योती मिळून भौतिक प्रकृती होते आणि आध्यात्मिक जगत ही आध्यात्मिक प्रकृती होते. अपरेया मितस्त्वन्याम प्रकृतीम विद्धी मे पराम, असं भगवंत भगवद्गीतेत अर्जुनाला सांगतात. तुला जे दिसतंय ही एक अपरा प्रकृती आहे, म्हणजे कनिष्ठ दर्जाची प्रकृती आहे, आणि त्याच्या पलीकडे परा प्रकृती म्हणजे आध्यात्मिक जगत स्थित आहे, असं भगवंत या ठिकाणी आपल्याला सांगतात. तर हे जे आपण पाहतोय ना, हे एक मोहरीच्या दाण्या एवढं
म्हणजे संपूर्ण विश्वाचं जर पाहिलं, दृष्टिकोनातनं जर पाहिलं, तर हे एक सूर्यमंडळ किती मोठं आहे, तर मोहरीच्या दाण्या एवढं आहे. उदाहरण द्यायचं म्हटलं तर विमानातनं जेव्हा आपण प्रवास करतो आणि विमान जेव्हा टेक ऑफ घेतं, जमीन सोडून आकाशात झेप घेतं आणि 40,000 फुटांवर जाऊन जेव्हा स्थिर होतं, स्थिर म्हणजे एका लेवलला आल्यानंतर ते टेक ऑफ थांबवतं आणि सरळ जायला लागतं. तर त्या 40,000 फुटांवरनं जर आपण खाली पृथ्वी बघितली ना, तर 100 मजल्याची बिल्डिंग सुद्धा माचीस एवढी दिसते. हां, केवढी दिसते? पण वास्तविक ती बिल्डिंग किती मोठी असते? खालनं जमिनीवर उभं राहून बघितलं तर केवढी मोठी दिसेल? त्याला मराठीत म्हणतात गगनचुंबी इमारती, स्काय स्क्रॅपर्स. म्हणजे पूर्वीच्या काळी मी लहान असताना शाळेत आम्हाला सांगायचे की गावाकडनं एक माणूस येतो मुंबई शहरामध्ये आणि बिल्डिंगकडे बघता बघता त्याची टोपी खाली पडते. हां, अबब केवढी मोठी इमारत ही, म्हणजे असं वर बघताना त्याची टोपी खाली पडते. पण हीच बिल्डिंग जेव्हा आपण वर जातो तेव्हा किती छोटी दिसते? एका माचीस एवढी. कल्पना करा, जेव्हा आध्यात्मिक जगतात जाऊ आपण तेव्हा हे विश्व कसं दिसेल? मोहरीच्या दाण्या एवढं. आपल्याला आत्ता वाटताना वाटतं केवढं भव्य आहे, ही पृथ्वी केवढी मोठी आहे, पण हे सगळं सौरमंडल जे आहे हे एका मोहरीच्या दाण्या एवढं आहे. तर म्हणून ह्याच्यात काय सांगितलंय की प्रकृती म्हणजे केवळ हे ब्रह्मांड नाही, तर भौतिक जगत आणि ब्रह्मज्योती याचं मिळून अपरा प्रकृती होते आणि आध्यात्मिक जगत हे पराप्रकृती आहे. 1/4 म्हणजे पोळीचा चतकोर माहिती आहे किंवा भाकरीचा चतकोर तुकडा, तेवढं भौतिक जगत आहे आणि 3/4 3/4 म्हणजे 3 चतकोर आध्यात्मिक जगत आहे. आणि हे 1 चतकोर भौतिक जगत ज्याच्यात अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, ज्याच्यात एक सौरमंडळ एका मोहरीच्या दाण्या एवढं आहे, तर आध्यात्मिक जगत किती मोठं असेल याची कल्पनाच केलेली बरी. आपण याचा अंदाज लावू नाही शकत. तर ह्याचं इथे वर्णन करण्यात आलेलं आहे. हे ह्या ठिकाणी जे दाखवलंय आता तुम्हाला, जे अंडाकृती दिसतंय ते एक युनिव्हर्स म्हणजे एक भौतिक जगत असं दाखवलंय. त्याच्यावर इथे ब्रह्मज्योती असं लिहिलंय बघा इंग्लिशमध्ये. पांढरं जे दाखवलंय ना ती आहे ब्रह्मज्योती आणि त्याच्यानंतर सुरू होतं आध्यात्मिक जगत. ते एवढं मोठं आहे की ते एका चित्रात पण बसत नाही. तर याच्यातनं आपण या प्रकृतीचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करूया. आध्यात्मिक प्रकृती किती मोठी आहे? 3/4 म्हणजे 3 चतकोर. एका भाकरीचा 3 चतकोर एका बाजूला केले की जेवढं होतं 3/4 असं म्हटलं जातं. आणि भौतिक जगत केवढं आहे आकारमान? 1/4 म्हणजे पाव भाग. आध्यात्मिक प्रकृती जी आहे ना ही शाश्वत काळासाठी अस्तित्वात असते. पण भौतिक जगत ब्रह्मदेवांचं आयुष्य संपलं की संपूर्ण महाप्रलयामध्ये नष्ट केलं जातं. आपण ज्या जगतात आहोत याचं कॅल्क्युलेशन मी काल तुम्हाला सांगितलं होतं. किती मोठं आहे ब्रह्मदेवाचं आयुष्य? इंग्रजीमध्ये 311 ट्रिलियन 40 बिलियन इयर्स म्हणजे 311 वर 26 शून्य. किती? ही आकडा कल्पनाच केलेला बरा. कारण 1 कोटी असं विचारलं ना कोणाला तर लोक गोंधळून जातात. किती शून्य असतील एकावर? 5 असतील, 6 असतील का 7 असतील? म्हणजे 1 कोटी सुद्धा विचार करू शकत नाही. तर 311 ट्रिलियन याचा अंदाज बांधता येणार नाही. कॅल्क्युलेटर जो असतो ना, तुमच्याकडे जर कॅल्क्युलेटर असेल घरी तर तुम्ही 1 हा आकडा दाबा आणि पुढे 0000000 दाबत जा. त्याची एक डिजिट संपून जाते. +2 करा, लगेच तो एरर मेसेज देतो म्हणजे चुकीचा संदेश देतो. कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेट
करू शकत नाही. तर याच्यातनं आपण समजून घेऊया की ब्रह्मदेवाचं आयुष्य किती मोठं आहे आणि अशा ब्रह्मदेवांचा सुद्धा मृत्यू होतो. म्हणून भौतिक जगत कसं आहे, तात्पुरतं अस्तित्वात आहे, पण आध्यात्मिक जगत कायमस्वरूपी अस्तित्वात असतं. तिथे मृत्यू नाही, तिथे व्याधी नाहीत, तिथे आजारपण किंवा म्हातारपण नाही. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, किती जणांना त्या जगतात जायचं आहे? किती जणांना त्या जगत? एकालाच जायचं आहे फक्त? हां, इथे राहिलो ठीक आहे, हात खाली घ्या. इथे राहिलो तर कायम आजारी पडू, कायम मृत्यू येईल, कायम जन्म घ्यावा लागेल, कायम म्हातारे होऊ. मग ह्याच्यातनं सुटायचंय का नाही सुटायचंय? हां, मग भगवत धामात जायचंय का नाही जायचंय? उत्तर येत नाहीये. म्हणजे जायची मानस फक्त माताजींच्या बाजूनी उत्तर येते, प्रभूजींना सगळ्यांना इथेच राहायचंय बहुतेक असं मला वाटतं. माताजी लोक सगळे निघून जाऊ देत, आम्ही इथे आराम करू. हां तर असं हे आध्यात्मिक जगत आहे. शाश्वत सुखाचं भांडार आहे. तिथे केवळ आनंद आनंद आणि आनंदच आहे. भौतिक जगत कसं आहे? भौतिक जगत कसं आहे? दुःखाचं आगार आहे. असं का सांगितलं जातं माहितीये का? सुखाचा काळ आला की तो किती दिवस टिकतो? किती दिवस टिकतो? दिवाळी किती दिवस टिकते? हां, 1 2 3 4. आज दिवाळी दिवाळी म्हणता म्हणता दिवाळी संपून जाते आणि नंतर दिवाळं वाजतं. हां, नंतर काय होतं? दिवाळं वाजतं. मग सुख एवढूच आहे आणि दुःख मात्र भरमसाठ आपल्या वाट्याला आहे. कायम सुख नाही मिळू शकत. कायम स्वरूपी कोणी सुखी राहूच शकत नाही. वा वा वा, हरी बोल हरी बोल. सुख पाहता जवा एवढे आणि दुःख पर्वता एवढे. थँक्यू व्हेरी मच प्रभूजी. तर आध्यात्मिक जगत कसं आहे? त्याचं नाव काय माहिती का तुम्हाला? वैकुंठ. वैकुंठ म्हणजे काय? कुंठ म्हणजे कष्ट, दुःख. वैकुंठ म्हणजे तिथे दुःख नाही, कष्ट नाही. पांडुरंग कुठे राहतात? वैकुंठात. तुकाराम महाराजांचं पुष्पक विमान कुठं गेलं? वैकुंठात. हां, मग आपण इथे का दुःख भोगत थांबलोय? लवकरात लवकर भगवंतांची भक्ती करूया, आपलं जीवन सार्थकी लावूया आणि ज्या ठिकाणी भगवंत राहतात अशा शाश्वत सुखाचं भांडार जे आहे अशा ठिकाणी जाऊया ना. हां, चांगली आहे ना कल्पना? कोणाला आवडेल जायला? आता सगळ्यांचे हात वर यायला पाहिजे. हां, थँक्यू व्हेरी मच. आध्यात्मिक प्रकृती स्वयंप्रकाशित आहे आणि भौतिक जगत परप्रकाशित आहे. का माहितीये का? म्हणूनच या भौतिक जगतामध्ये आपल्याला प्रकाशाच्या बाह्य स्रोतांची आवश्यकता पडते. आत्ता हा फ्लॅशलाईट लावलाय, बॅटरी आहे. सूर्य वर आल्याशिवाय आपल्याला दिसत नाही. हे भौतिक जगत जे आहे हे अंधकारमय आहे. म्हणून इथे बाहेरनं प्रकाश देणाऱ्या गोष्टींची आवश्यकता आहे. आध्यात्मिक जगत कसं आहे तर भगवंतांच्या अंगातनं जे तेज निघतं ना. तुम्हाला ब्रह्मन साकार का निराकार ही स्लाइड दाखवली होती, कोणाच्या लक्षात आहे? आहे लक्षात? हां, ती स्लाइड परत एकदा दाखवतो तुम्हाला. भरपूर मागे आहे त्यामुळे बरंच मागे जावं लागेल, पण तुमच्या लक्षात आहे का ती स्लाइड? की एक प्रकाश आहे आणि बाजूच्या चित्रामध्ये भगवान विष्णू दाखवलेत, त्यांच्या डोक्यामागे वलय आहे प्रकाशाचं. तर भगवंतांच्या अंगातनं जे तेज निघतं ना, या तेजानी अख्खं आध्यात्मिक जगत प्रकाशमान होतं. आणि हे भौतिक जगत कसं आहे? न तद भासयते सूर्यो न शशांको न पावकः. या जगात सूर्य, चंद्र, त्याच्यानंतर अग्नी या गोष्टींचा वापर करावा लागतो तेव्हा अंधार दूर होतो. मेणबत्ती, माचीस, पणती, फ्लॅश, बॅटरी या गोष्टी वापराव्याच लागतात. का?
तर हे संपूर्ण जगत अंधकारमय आहे, हे भौतिक जगत. पण आध्यात्मिक जगत भगवंतांच्या शरीरातनं निघत असलेल्या तेज कांतीमुळे कायमस्वरूपी प्रकाशमान आहे. हा फरक आहे. आपण पुढे जाऊया. इथं लिहिलंय 3 गुणांचा प्रभाव. आणि इथे एक चित्र दाखवलंय. हा खेळ कोणाला माहितीये का? कसला खेळ आहे हा? हा, कठपुतळ्यांचा खेळ आहे. आता तुम्ही मला सांगा, कठपुतळ्यांचा खेळ कोणी कोणी पाहिलाय? कोणी नाही पाहिला सांगा मला, त्यांनी हात वर करा. कठपुतळ्यांचा खेळ कोणी नाही पाहिला? कोणाचाच हात वर नाही, म्हणजे सगळ्यांनी पाहिलाय. तर एक असा पडदा असतो, एक स्टेज असतं, आणि मागे त्याच्या उंच पडदा असतो, त्याच्या मागे एक माणूस उभा असतो, त्याच्या हातामध्ये भरपूर दोऱ्या लावलेल्या असतात अशा प्रत्येक बोटामध्ये, आणि खाली 2 बाहुल्या असतात. आणि त्या बाहुल्यांची कुठली हालचाल व्हायला पाहिजे त्या पद्धतीने तो माणूस आपली बोटं अशी अशी हलवतो. त्याप्रमाणे ती बाहुली कधी मान वर करते, कधी हात वर करते, कधी पाय वर करते. याच पद्धतीने आपण प्रत्येक जण या दोऱ्यांनी बांधलेलो आहोत. आपण प्रत्येक जण या न दिसणाऱ्या दोऱ्यांनी बांधलेलो आहोत. आणि प्रकृती जसं नाचवते ना तसं आपल्याला नाचावं लागतं. आणि ह्या ज्या तिघी दिसत आहेत हे आहे गुण. याला म्हणतात माया, मायाशक्ती. दैवी येश गुणमयी मम माया दुरत्यया, असं भगवान भगवद्गीतेत सांगतात. तर ही माया देवी 3 गुणांचा वापर करून आपल्याला कायमस्वरूपी नाचवत असते. कसं नाचवते हे आपण पाहू. 3 गुण कुठले आहेत? 3 गुण कुठले आहेत? पहिला आहे सत्वगुण, दुसरा रजोगुण आणि तिसरा तमोगुण. प्रत्येक गुणात काय काय गोष्टी येतात याची लिस्ट दिली आहे. सत्वगुण म्हणजे काय? ज्ञानाची इच्छा. आता तुम्ही सगळे लोक कुठल्या गुणात आहात? सत्वगुणात आहात का? तर भगवंतांबद्दलचं ज्ञान तुम्ही प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने इथे आलेला आहात. त्याच्यानंतर रजोगुण म्हणजे काय? अमर्याद कामना. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मी हे मिळवणार, मी ते मिळवणार. याला इंग्रजीमध्ये पॅशन असं म्हटलं जातं. म्हणजेच रजोगुण, कामना, अनेक इच्छा मनामध्ये. हा रजोगुणाचा प्रभाव आहे. आणि लक्षात ठेवा, या सगळ्या भावना आपल्या मनात कायम दोलायमान होत असतात. कधी आपल्याला असं वाटतं माझ्याकडे हे पण पाहिजे, मला ते पण पाहिजे, मला हे पण पाहिजे, मला हे नको, मला ते नको. तर अशी सगळ्यांच्या मनाची अवस्था कायमस्वरूपी होतच असते. त्या अदृश्य दोऱ्यांनी आपण याच पद्धतीने नाच करत असतो. आणि तमोगुणामध्ये काय सांगितलंय? पहिला पॉइंट मूर्खपणा. आता आठवा, कधी काळी कोणीतरी आपल्याला काय रे मूर्खा असं म्हटलेलं आठवतंय का आपल्याला? म्हणजे आपल्या हातनं डेफिनेटली मूर्खपणा होतो. हा, मान्य करताना सगळेजण? बर. सत्वगुणाचा दुसरा मुद्दा काय आहे? पापातून मुक्ती, म्हणजे पाप कर्म करण्याच्या प्रवृत्तीतून मुक्ती. जे लोक सत्वगुणात असतात ना ते शक्यतो दुसऱ्याला दुखवत नाहीत बरं का. अगदी आपण पाहतो, म्हणजे हा मी तुम्हाला अनुभव सांगतो. आपण रस्त्यातनं चालता चालता मध्येच झाड लागतं एखादं, आपल्याला पटकन हात वर जातो, पान तोडतो आपण. आपल्याला माहीत सुद्धा नसतं कधी हात वर गेला. किंवा रस्त्यावरनं जाता जाता गवताचं एक लोंबी वर आलेली असते, पटकन एक अशी उपटतो आपण. आपल्या लक्षात सुद्धा नसतं. त्याला इंग्रजीमध्ये रिफ्लेक्स ॲक्शन म्हणतात, प्रतिक्षिप्त क्रिया. आपल्या ध्यानात सुद्धा नसतं, आपण खटकन एखादं पान तोडतो आणि त्या जीवात्म्याला दुखावतो. तोही एक जीवात्मा आहे ना. सत्वगुणात जे लोक असतात ना, पाप करण्याच्या वृत्तीपासून ते मुक्त असतात.
म्हणतात ना, हा माणूस मुंगीला सुद्धा दुखवत नाही. म्हणजे एखादा अगदीच जर पुण्यवान किंवा असा पापभिरू माणूस असेल तर त्याच्याबाबत काय म्हटलं जातं? सत्वगुणात आहे. का? पाप करण्याच्या वृत्तीतनं तो मुक्त झालेला असतो. तो कोणालाही दुखवत नाही. केलं तर दुसऱ्यावर उपकारच करतो. याला म्हणतात सत्वगुणाचा प्रभाव. पुढे पाहू, रजोगुणात काय लिहिलंय? सकाम कर्मे म्हणजे काय? मी हे करीन म्हणजे ते मला मिळेल. मी काय करीन? मी ही गोष्ट करीन म्हणजे ती गोष्ट मला प्राप्त होईल. याचं सोपं उदाहरण काय? गणपतीच्या मंदिरात जातो आपण, गणपती बाप्पाला नमस्कार करतो, तुला 5.25 रुपयाचा प्रसाद चढवतो, 50,000चा प्रॉफिट होऊ दे. हा काय म्हणतो का नाही आपण? बिझनेसमध्ये 5 लाख रुपये टाकलेत बरं का, तुला 151 रुपयाचा नारळ किंवा नारळाची माळ. हां, मला किती प्रॉफिट होऊ दे? 5 लाख. आणि तुला किती देतो? हां, 51 रुपये. बरं, आणि त्याच्याही पेक्षा कळस म्हणजे काय? जेव्हा देवळात जातो ना आपण, तेव्हा काय करतो? काहीतरी दान द्यायला पाहिजे. मग तेव्हा आपण चिल्लर शोधतो. काय करतो? असा हात घालून चिल्लर शोधतो, नोटा नाही काढत. म्हणजे देवाला देताना जितकं कमीत कमी तेवढं आपल्याला किती पाहिजे? हा, भरभरून. याला म्हणतात सकाम कर्म. म्हणजे काहीतरी देतो, काहीतरी मिळेल. याला इंग्रजीमध्ये बिझनेस म्हणतात. हो, काय म्हणतात? बिझनेस. दुकानदाराकडे गेलो, 5 रुपये दिले, 5 रुपयाची कॅडबरी घेतली. दोघांमध्ये कुठलं रिलेशन आहे? प्रेमाचं आहे का धंद्याचं आहे? मग देवाशी सुद्धा आपण काय करतो? धंदेवाईकच रिलेशन ठेवण्याचा प्रयत्न करतो ना, हो का नाही? मग यापुढे थांबवणार ना का चालू ठेवणार? हा, हे थांबवायचं आहे आपल्याला. प्रेमाचं रिलेशन देवाबरोबर प्रस्थापित करायचंय. तुला किती जास्तीत जास्त देऊ, मला नाही मिळालं तरी चालेल. काय भाव आणला पाहिजे हृदयामध्ये? तुला किती मी जास्तीत जास्त करू, मला काही नाही मिळालं तरी चालेल. हां, याला म्हणतात प्रेम. हे उदाहरण आपल्या जीवनात आई बरोबर असलेल्या प्रेमाशी आपण कोरिलेट करून बघू शकतो. काय, मी काय शब्द वापरला? आई बरोबर. बाबा काय करतील? 16 वर्षाचा झाला आणि तरी बेडमध्ये लोळत पडला असेल तर एक धपाटा घालतील त्याला, बाहेर जा आणि काहीतरी कमवून आण म्हणतील. आई म्हणेल का कधी? किंवा आई असं म्हणेल का, आत्ता मी बाळा तुझा सांभाळ करते रे, म्हातारी होईल तेव्हा तुम्हाला खायला घालशील ना? असा भाव ठेवते का आई कधी? हां, ती आईच्या काळजाची गोष्ट माहिती आहे ना तुम्हाला? हां हां, ती काळजाची गोष्ट माहिती आहे ना. कोणीतरी सांगतं की तुझ्या आईचं काळीज काढून घेऊन ये. मग तो घरी येतो, मर्डर करतो आईचा, आणि तिचं काळीज घेऊन जात असतो. रस्त्यात जाताना त्याला ठेच लागते आणि तो पडतो. त्या काळजातनं काय आवाज येतो? बाळा तुला लागलं तर नाही ना. मग आईचं प्रेम जे आहे हे या भौतिक जगतात एकच प्रेम असं आहे थोड्या प्रमाणात की जे निस्वार्थी प्रेम आहे. याच्यापेक्षा अनंत पटींनी, कैक पटींनी जास्त भगवंत आपल्यावर प्रेम करत असतात. तर ह्याच्यावरनं आपण समजू शकतो की आपल्याला भगवंतांबरोबर प्रेमाचं रिलेशन प्रस्थापित करायचंय, बिझनेस रिलेशन नाही. किती जण हा निश्चय करणार आजपासनं की मी भगवंतांशी प्रेमाचं रिलेशन स्थापन करणार, बिझनेसचं नाही? हा निश्चय तुम्ही तुमच्या मनाशी करायचा आहे. हात वर नाही केला तरी चालेल, पण तुमच्या मनात हा निश्चय करा की आजपासून पुढे मी कधीही काय दिलं तर काय मिळेल हे बघणार नाही. कळलं सकाम कर्म म्हणजे काय ते? मूर्खपणाचा दुसरा गुण म्हणजे तमोगुणाचा आळस. हा तर भरलेला असतो प्रत्येकामध्ये, ठासून भरलेला असतो, पण हे तमोगुणाचं लक्षण आहे. सत्वगुणाचं पुढचं लक्षण काय? सुखाचा अनुभव.
का माहितीये? सत्वगुणातले लोक सुखी का असतात? एक, ते कधी पाप करण्यासाठी प्रवृत्त होत नाही आणि ज्ञान अर्जन करण्याची त्यांची इच्छा असते. त्यामुळे तुम्ही बघा, जे हुशार बुद्धिमान असे लोक आहेत ना, हे मेंटली एकदम साऊंड असतात, शांत असतात, समाधानी असतात, सुखाचा अनुभव करत असतात. याच पुढे रजोगुणातली लोक, मैथुन भाव हा एक मोस्ट डेंजरस झालेला रोग, मानसिक रोग. प्रत्येक गोष्ट जी दिसेल ना, ती मला भोगण्यासाठी मिळाली पाहिजे. काय भाव आहे त्यांचा? प्रत्येक गोष्ट जी दिसेल ती मला भोगण्यासाठी मिळाली पाहिजे. हा जगातला, या विश्वातला सर्वात मोठा डेंजरस दुर्गुण आहे. आणि हा स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही समप्रमाणात उपलब्ध असतो. फक्त काही जण दाखवतात, काही जण दाखवत नाहीत. पण हा गुण ठासून प्रत्येकामध्ये भरलेला असतो. प्रल्हाद महाराज श्रीमद भागवतम मध्ये वर्णन करतात, यन मैथुनादि गृहमेदी सुखम हि तुच्छम. हे भौतिक जगत म्हणजे काय आहे? तर मैथुन आगार आहे. कुठेही नजर टाका, चिमणा चिमणी, कबूतर मादी, पोपट मैना, तुम्हाला हे जोड्या कायम दिसतात. आणि कबुतराबद्दल सांगायचं म्हटलं तर दिवसभरात कबूतर 300 वेळा मैथुन करतं. कल्पना सुद्धा करू शकत नाही आपण. कारण हे भौतिक जगतच या मैथुनाचं आगार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आणि रजोगुणी लोकांमध्ये हा गुण नाही म्हणता येणार, दुर्गुण अतिशय प्रॉमिनंट असतो. प्रत्येक गोष्ट भोगायला मिळाली पाहिजे, हे आपल्याला सोडायचं आहे. तमोगुणात पुढचा काय आहे दुर्गुण? अतिनिद्रा. अतिनिद्रा. किती जण सकाळी 9 वाजता उठतात, 8 वाजता उठतात. हां, अशा लोकांना काय म्हटलं जातं माहिती का? जोक आहे हा, सूर्यवंशी म्हटलं जातं. म्हणजे काय? सूर्य उगवल्यानंतर आम्ही उगवतो. हा जोक आहे. तर शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, ब्रह्ममुहूर्ताला उठलं पाहिजे. कारण ब्रह्ममुहूर्ताला सत्वगुणाचा प्रभाव जास्त असतो. मनुष्य सत्वगुणात असतो. ज्यांची शाळा सकाळची असते ना, त्या विद्यार्थ्यांचा अभ्यास जास्त चांगला होतो. आणि ज्यांची शाळा दुपारची असते ना, त्यांचा अभ्यास तेवढा चांगला होत नाही. का? तर जसा दिवस वर चढेल तसे गुण बदलत जातात. सकाळी 9 वाजेपर्यंत सत्वगुणाचा प्रभाव असतो. म्हणूनच बघा तुम्ही, सगळ्या आरत्या, मंगलाष्टका किंवा ह्या गोष्टी, देवळांमधल्या घंटा सकाळीच जास्त ऐकू येतात ना. भूपाळ्या कधी लावल्या जातात? मध्यरात्री लावल्या जातात का? सकाळीच लावल्या जातात. देवाची सगळी कामं माणूस कधी करतो? का करतो? सत्वगुणाचा प्रभाव सकाळी जास्त असतो. त्यावेळेस मनुष्याचं मन प्रसन्न असतं, त्याला हलकं वाटत असतं, त्याची झोप चांगली झालेली असते, सत्वगुणात असतो. तर म्हणून जे तमोगुणात आहेत त्यांच्या दृष्टिकोनातनं कोण माणूस तमोगुणात आहे हे जर बघायचं असेल ना, तर काय करायचं माहिती आहे का? व्हॉट्सॲप उघडायचं आणि लास्ट सीन बघायचं. हां, मग कळतं. पहाटे 2:30 वाजता लास्ट सीन आहे, म्हणजे 2:30 वाजेपर्यंत हा माणूस व्हॉट्सॲप बघतच होता. हां, घोर तमोगुणात होता. मग 2:30 वाजता झोपलेला माणूस कधी उठणार? तर ह्याच्यावरनं आपण समजून घ्यायचं की आपण कुठल्या गुणात आहोत. आणखीन एक गोष्ट, हे इलेक्ट्रिसिटी आहे ना, ही आता सध्या सगळ्या शहरांमध्ये, खेड्यांमध्ये वीज आली ना, ह्याच्यामुळे माणसाचं कंप्लीट सायकल बिघडून गेलंय. पूर्वीच्या काळी लोक कोंबडं आरवायच्या आधी उठायचे, आंघोळ बिंघोळ सगळं करून सूर्योदयाला देवळात असायचे, घरी येऊन न्याहारी करायचे, नंतर शेतात जायचे.
संध्याकाळी अंधार पडल्यानंतर प्रसाद घेऊन झोपून जायचे. कुठलेच व्यवहार नसायचे. का? लाईटच नव्हते. खूप छान जीवन होतं. किती जणांना याचा अनुभव आहे पूर्वीच्या लोकांना? 1 हात वर झाला, 2 हात वर झाले, 3 हात. येस. तर पूर्वीचं जीवन खूप सुखाचं होतं. आता काय झालंय? एका मोबाईलने 2.5 काय 3 काय. मी एकदा तुम्हाला एक अनुभव सांगतो. आम्ही वृंदावनला चाललो होतो. तर पहाटे 4ची ट्रेन होती. रात्री 10 वाजता स्टेशनवर जाऊन आम्ही सगळे बसलो होतो, कारण रात्री वाहन मिळत नाही स्टेशनवर जायला वगैरे. तर तेव्हा एक मुलगा वेटिंग रूममध्ये रेल्वेच्या आमच्याबरोबर बसला होता. आल्या आल्या त्यांनी लॅपटॉप उघडला आणि त्याच्यावर मूव्ही लावले. आणि 4 वाजता गाडी आली, त्यांनी लॅपटॉप बंद केला, गाडीत आला, परत उघडला. त्यांनी त्या रात्रीत 8 मूव्ही बघितले. आणि दुसरा दिवस अख्खा मेल्यासारखा त्या बर्थवर तो झोपलेला होता. 8 मूव्ही पाहिल्यानंतर त्याच्या डोक्याचं काय वाट लागली असेल याची कल्पनाच केलेली बरी. हा घोर तमोगुणाचा प्रभाव आहे. कसला प्रभाव आहे हा? आपल्यामध्ये किती आहे हे आपण घरी जाऊन बघायचं. मला सांगू नका इथे. मला जर चान्स मिळाला आणि फ्री वायफाय मिळालं तर मी किती मूव्ही पाहतो. हां, हे प्रत्येकाने. हरिबोल, हरे कृष्ण. फार छान. आता सगळ्यांनी झोपायला हरकत नाही. मी एकटा लेक्चर देत राहतो, तुम्ही झोपून जा सगळे. तर अतिनिद्रा हा तमोगुणाचा अजून एक असलेला प्रभाव. त्याच्यानंतर सत्वगुणात जो अजून एक गुण आहे तो म्हणजे सात्विक कार्य. सात्विक कार्य म्हणजे काय? सगळी चांगली कार्य, सगळी पुण्यकर्म हे सत्वगुणातली लोक करत असतात. रजगुणात मान सन्मान, पूजा, लाभ आणि प्रतिष्ठा यांची अपेक्षा. म्हणजे काय? मी खूप कष्ट करीन, त्याच्यातनं खूप पैसे मिळवीन, पण लोकांनी मला काय केलं पाहिजे? मान सन्मान दिला पाहिजे, माझी पूजा केली पाहिजे, हां, मला प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे, समाजामध्ये मला प्रतिष्ठित स्थान मिळालं पाहिजे आणि त्याच्यातनं मला काहीतरी लाभ झाला पाहिजे. ही भावना रजोगुणाच्या व्यक्तीमध्ये प्रॉमिनंट असते, म्हणजे मुख्यत्वे करून दिसते. आणि तमोगुणाचा अजून एक दुर्गुण नशापान करणे. काय करणे? ऐकलं नाही मी. काय करणे? नशापान करणे. कुठल्या कुठल्या गोष्टी येतात हो नशापान या क्षेत्रामध्ये? कोण सांगेल मला? तंबाखू खाणे. बर. 1 दारू पिणे. 3 सिगारेट ओढणे. अजून 4 तो जुगारात मोडतो. तो जुगारात मोडतो. गुटखा खाणे. अजून पान खाणे. राघू काका तुमच्याबद्दल बोलतात वाटतं. सिगारेट ओढणे आणि चरस, गांजा, ड्रग्ज, हेरोईन. हे तर गावाकडे हे नसतात. हे फक्त श्रीमंती लोकांची नखरेत. हे सगळे गावामध्ये जे इझिली मिळतं ते करतात. काय करतात? बिड्या ओढणे. मी तर पाहिलंय. म्हणजे पूर्वीच्या काळी, म्हणजे मी लहान असताना जेव्हा गावी जायचो तेव्हा आमच्या इथे एक पोटमाळा होता. असा जिन्याच्या खालची एक थोडीशी जागा होती. तर ते आमच्याकडे जी कामवाली बाई यायची ना, ती त्या जिन्याखाली बसून चोरून चोरून अशा विड्या ओढायची. किती जणांना माहिती आहे हा अनुभव आहे की म्हाताऱ्या बायका असतात त्या विड्या. आणि त्यानंतर माहिती का मशेरी लावतात. हां, काय करतात? हां, ते काहीतरी असते ते भाजून वगैरे, आणि ते करून असं हातात घ्यायचं आणि असं 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 करत बसतात. त्यांना विचारलं ना काय होतं? हे एकदम भारी वाटतं म्हणतात. असं त्यांच्या भाषेत ते सांगतात. तर तमोगुणातला हा अजून एक दुर्गुण आहे, तो म्हणजे नशापान करणे. तर आपण प्रत्येकाने स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं आणि बघायचं की मी कुठल्या गुणात आहे.
मी कुठल्या गुणात आहे. आता मी तुम्हाला सांगतो, सत्वगुणात असलेल्या व्यक्तींमध्ये असणाऱ्या क्वालिटीज: ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा, पाप कर्म करण्यापासून मुक्तता, सुखाचा अनुभव आणि सात्विक कार्य करणे. आता तुम्ही बघा, ह्याच्यातले कुठले गुण तुमच्यामध्ये जास्त आहेत. आता रजोगुणातले सांगतो, अमर्याद कामना, हे पाहिजे ते पाहिजे, हे करणार ते करणार, हे करणार, हे मिळवणार ते मिळवणार. सकाम कर्मे करणे, मगाशी पाहिलं आपण, देवाणघेवाण. मैथुन भाव, प्रत्येक गोष्ट भोगायला मिळाली पाहिजे. मान सन्मान लोकांनी मला दिला पाहिजे. मी गावचा सरपंच आहे, मी तिकडे गेलो, त्यांनी मला खुर्ची पण दिली नाही. कुठल्या गुणात आहे हा माणूस? रजोगुणात आहे. तमोगुणाचे दुर्गुण सांगतो: मूर्खपणा, आळस, अतिनिद्रा आणि नशापान. खाली एक मोठं वाक्य लिहिलंय, वाचा बघू ते. गुण याचा अर्थ दोर. आता दोऱ्या दिसल्या का तुम्हाला? आणि प्रत्येक व्यक्ती त्यांनी बांधला गेलाय हेही दिसलं का? आळस म्हणजे काय? त्या मायादेवीनी त्या बोटात धरलेल्या सगळ्या दोऱ्या आहेत ना, या सगळ्या ढिल्या सोडून दिलेल्या असतात. तो माणूस फ्लॅट, तो उठणार नाही. आणि झोपेचा अजून एक दुर्गुण काय ते तुम्हाला सांगतो. तुम्ही जर तुमच्या लिमिटपेक्षा जास्त झोपलात ना, तर बॉडीमध्ये टॉक्सिन्स तयार व्हायला सुरुवात होते, म्हणजे विषारी द्रव्य. आणि त्याच्यामुळे अजून झोपू ही भावनाच वाढील जाते. असं कधी वाटत नाही की 15 तास झोपलोय आता बास. 6 तासाच्या नंतर, 6 तासापेक्षा जास्त जो झोपतो ना, त्याच्या बॉडीमध्ये टॉक्सिन्स तयार व्हायला सुरुवात होते, विषारी द्रव्य तयार व्हायला सुरुवात होते. त्यामुळे माणसाला झोप अजून घ्यावीशी वाटते. तर हा प्रॉब्लेम आहे निद्रेचा. तर झोपेवर आपण विजय मिळवलाच पाहिजे. 6 तासापेक्षा जास्त झोपायचं नाही. म्हणजेच काय करायचं? दिवसभरामध्ये 6 तासाचे 3 स्लॉट बनवायचे आणि 6 तास, असं 18 तास झोपायचं. चालेल का? नाही, सांगितलं होतं प्रभूजींनी 6 तास झोपायचं. मग मी काय करतो, 6 तास झोपतो, परत अर्धा तास उठतो, काहीतरी खातो आणि परत 6 तास झोपतो. तर असं करून चालणार नाही. 24 तासामध्ये 6 तास. मेडिकल सायन्स काय सांगतं की 6 तासाची झोप ही पुरेशी आहे, नॉर्मल. काही जणांना 7 तास आवश्यक असतं, काही जणांना 8 तास आवश्यक असतं, पण त्याच्या पुढे नको. म्हणजे अगदीच शरीर मेहनत करणारे जर असतील तर त्यांना 8 तासाची झोप आवश्यक आहे. पण 6 तासात तुम्ही पूर्ण ताजेतवाने झालेले असता, हे सांगितलेलं आहे. आणि जे जुने मंडळी आहेत ना, ते सगळे याचा अनुभव करत असतील. जरी तुम्ही रात्री 12ला झोपलात ना, वयस्कर मंडळी, तरी 6ला उठतातच ही लोक, 5ला उठतात. तर ह्याच्यात माणसाच्या शरीराची सगळी झीज भरून निघालेली असते. वरचे जे सगळे असतात ते चोचले असतात. काय असतात? चोचले असतात. तर इथं लिहिलंय, भौतिक जगत एक तुरुंग असून भगवंतांचा द्वेष केल्यामुळे बद्ध जीव म्हणजे आपण, जीवात्मा, या जगात 3 गुणांनी बांधला जातो. आणि गुण याचा अर्थ दोर असा आहे. 3 गुणांमध्ये संपूर्ण दिवस मृत्यू, आहार, कार्य, संगीत इत्यादी गोष्टींमध्ये विभागलेल्या असतात. तो काय करेल, त्याचा प्रोफेशन असेल त्याप्रमाणे त्याची कार्य करायला सुरुवात करेल. तर गुण, भौतिक गुण आपल्याला कळले का? आणि हे आपल्यावर कसा प्रभाव दाखवतात? आता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे मला. तुम्हाला कधीतरी असं वाटतं की नाही, आज सकाळी लवकर उठलं पाहिजे, छानपैकी मंदिरात गेलं पाहिजे, असं पद्मासन घालून देवासमोर बसलं पाहिजे, ध्यान लावून बसलं पाहिजे, ओम असं म्हटलं पाहिजे, वा मनाला किती शांत वाटतं. असं वाटतं का तुम्हाला? किती जणांना वाटतं? म्हणजेच त्यावेळेस
तुम्ही सगळे सत्वगुणात असता आणि ह्यानी खरोखर आनंद होतो, मनाला हलकं वाटतं. तुम्ही जर असं केलं असेल तर तुम्हाला त्याचा अनुभव आला असेल. आणि कधी कधी वाटतं आज बेडमधनं उठायचंच नाही. वाटतं असं? आता सांगणार नाही कोणी वाटतं म्हणून, कारण एक्सपोज होतील ना. तर याचाच अर्थ 24 तासात वेगवेगळे गुण आपल्यावर वेगवेगळा प्रभाव दाखवत असतात आणि कठपुतळ्याप्रमाणे आपल्याला नाचवत असतात. आपण काय प्रयत्न करायचा आहे? कायमस्वरूपी किमान सत्वगुणामध्ये मी कसा राहीन. काय सांगितलं मी? किमान सत्वगुणामध्ये मी कसा राहीन ह्याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे. कठीण आहे प्रयत्न, कारण आपल्या सवयी एवढ्या लवकर आपल्याला सोडणार नाहीत, पण प्रयत्न मात्र सुरू करायला पाहिजे. केल्याने होत आहे रे, अधिक केल्याची पाहिजे. प्रॉमिस? प्रॉमिस. ओके, पुढे जाऊया. मगाशी आपण बघितलं काळ. प्रकृती आणि काळ. काळ म्हणजे भगवान कृष्णांची शक्ती. भगवद्गीता 5 मूळ विषय वस्तूंवर बोलते. ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म. भगवद्गीतेत कुठले 5 विषय चर्चा करण्यात आलेले आहेत? ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म. ह्याच्यातला काळ हा ऍस्पेक्ट आहे, हा आता आपण पाहणार आहोत. काळ म्हणजे सर्वात शक्तिशाली तत्व. कोण आहे माहिती का? हा टिपू सुलतान. आज आहे का? कुठे गेला? कुठे गेला? हा कोण? नेपोलियन बोनापार्ट. कोण आहे? नेपोलियन बोनापार्ट. त्याचा स्वतःविषयी हा समज होता आणि त्यांच्या देशातले लोक, फ्रान्स, त्यांच्या देशातले लोक त्याला तसं समजायचे. पण तो काय म्हणायचा माहितीये का? नेपोलियन म्हणजे फ्रान्स आणि फ्रान्स म्हणजे नेपोलियन. कळलं किती अभिमान होता त्याला ते? त्याच नेपोलियनला जेव्हा राज्यक्रांती झाली ना, तेव्हा बैलांच्या गळ्यात कसं जोखड देतात माहितीये का? बैलगाडीत पुढे एक लाकडी हे असतं माहितीये, त्याला जोखड म्हणतात. तसे 2 हात बांधले त्याचे. तसं ते लाकूड टाकलं ओंडका त्याच्या गळ्यामध्ये, त्याचे दोन्ही हात बांधले आणि त्याला गुडघ्यावर चालायला लावायचे. आणि जेव्हा तो म्हणायचा तहान लागली, तेव्हा त्याला घोड्याचं मूत्र पाजायचे. काय करायचे? घोड्याचं मूत्र पाजायला लावायचे. आणि एकेकाळी हा माणूस काय म्हणत होता? फ्रान्स म्हणजे नेपोलियन, नेपोलियन म्हणजे फ्रान्स. आहे का आता तो? आहे? नाही दिसत. ही पर्सनॅलिटी माहितीये कोण आहे? बस. काय केलं? मिलियन्स, लक्षावधी लोकांना मारलं याने, केवळ स्वतःच्या विजिगीषू इच्छेखाली. मी जगत जेता, अलेक्झांडर द ग्रेट. अख्खं विश्व जिंकायला निघाला होता. भारतातल्या एका छोट्या राजाने त्याचा पराभव केला. पुरू राजा, ज्याला इंग्रजीत पोरस म्हटलं जातं. छोट्याशा राजाने त्याचा पराभव केला. पण निघाला होता कसा? जग जिंकायला निघाला होता. आणि याचं नाव मी घेणार नाही, कारण रिसेंट नाव आहे. ब्रिटिशांच्या काळातला हा एक लॉर्ड होता. कारण हे लेक्चर रेकॉर्ड होतंय, कोणीतरी ऐकलं आणि माझ्यावर ऑब्जेक्शन घेतील काय बोलतोयस म्हणून. पण हे सगळे जग जिंकायला निघालेले लोक आता कुठे आहेत? दिसतायत का? कुठे गेले? एक शब्द तुम्हाला सांगतो, वाक्य ते तुम्ही ऐकलं असेल. काळाच्या पडद्या आड. कुठे गेले? काळा म्हणजे कोण पॉवरफुल आहे? ही लोक पॉवरफुल आहेत का काळ पॉवरफुल आहे? का काळ पॉवरफुल आहे?
तर भगवान कृष्णांची स्वतःची शक्ती आहे ती. हा काळ प्रत्येक उगवणारा सूर्य आणि प्रत्येक मावळणारा सूर्य या एक एक क्षणाला आपल्याला मृत्यूच्या जवळ नेऊन ठेवत असतो. काय करत असतो? पण आपण त्याच्याकडे लक्ष देत का माहितीये का? कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं जगातलं सर्वात मोठं आश्चर्य कुठलं? शेजारचा मरेल, मी मरणार नाही. कळलं? बाकी सगळे मरतील, मी मरेल का? कोणालाच असं वाटत नाही. अहनी अहनी भूतानी गच्छन्ति है यमालयम. मी सोडून बाकी सगळे मरतील, मी मात्र जिवंत राहणार. पण उगवणारा प्रत्येक सूर्य, मावळणारा प्रत्येक सूर्य एक एक सेकंदाने आपल्याला मृत्यूच्या जवळ नेत असतो. घड्याळाचा पुढे सरकलेला सेकंद काटा परत मागे येतो का? तुम्ही बॅटरी किंवा हे उलटी करून त्याला मागे वळवाल, पण त्याच्याने काळ थांबेल का? तुमचे होणारे पांढरे केस थांबवेल का तो? तुमच्या चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्या थांबवू शकाल का? हा सगळा कशाचा प्रभाव आहे? काळाचा प्रभाव आहे. कळलं काळ किती शक्तिशाली आणि बलशाली आहे ते? कुठे गेले? काळाच्या पडद्याआड. काळामुळे 6 प्रकारची परिवर्तन घडतात आपल्या शरीरामध्ये. ही परिवर्तन इथे दाखवली आहेत. जन्म, वाढ, स्थैर्य, प्रजनन, वृद्धत्व आणि मृत्यू. प्रत्येक जीवात्मा या 6 फेज मधनं जातो. कधी काळी आपण असे छान गुटगुटीत छोटे छोटे होतो, त्यानंतर काव्या एवढे झालो, हो की नाही? या मुलांचं नाव काय? तुझं नाव काय दादा? वेदांत. त्यानंतर वेदांत एवढे झालो, मग नंतर चैतन्य प्रभूने एवढे झालो, मग नंतर ह्याच्या एवढे झालो. आता हे बाकीच्यांची नावं मला माहीत नाही, त्यामुळे नाव घेऊ शकत नाही. आणि नंतर असे झालो, आणि इथे पोचायचंय. इथे काय पोचायचंय? पोचू का नाही पोचू? नाही, तो पोचेल, मी नाही पोचणार. जायलाच हवं. तर काळामुळे आपल्यामध्ये 6 प्रकारची स्थित्यंतर घडतात. आणि म्हणूनच लोक काय करतात माहितीये का? आपले जुने फोटो स्टोअर करून ठेवतात. बघ मी लहानपणी कसा छान दिसत होतो. आहेत ना आपल्याकडे जुने फोटो आपले? आनंद वाटतो ना? वाटतो का नाही? पण ते शरीर कुठे आहे? ते शरीर कुठे आहे आज? काय उत्तर आहे? मी काय प्रश्न विचारला? ते शरीर कुठे आहे? आहे का ते शरीर आज? बदललं ना? 6 प्रकारच्या स्थित्यंतरातनं प्रत्येकाला जावंच लागतं. कुठली स्थित्यंतर आहेत वाचा बघू. जन्म होतो, वाढ होते, स्थैर्य म्हणजे काही काळ तसंच राहतो आपण. म्हणजे 25 पासून 45 पर्यंत एवढा फरक नाही पडत आपल्यात. अगदीच काही जर असतील तर त्यांना 25ला जेवढे केस असतात तेवढे 30ला त्यांचं टक्कल पडून जातं. माझ्यासारखं. तर स्थैर्य 25 पासून 45 पर्यंत साधारण जास्त काही फरक शरीरात पडत नाही. नंतर प्रजनन म्हणजे मुलं होतात, आणि नंतर काय होतं? वृद्धत्व, आणि शेवटी मृत्यू. या 6 स्थित्यंतरातनं प्रत्येकाला, जोरात बोला, गॅरंटी का? पटलं का? पुढे जाऊ. हे सगळं कोणामुळे होतं?
काळ किती पॉवरफुल आहे कळलं. पुढे जाऊ. काळामुळे युग बदलतात. आपलं जीवन किती मोठं आहे. 50, 60, 70, 100. पण हे युग केवढं मोठं आहे. कलियुग किती मोठं आहे. काल मी सांगितलं तुम्हाला किती मोठं आहे. 4,32,000 वर्ष. द्वापर युग त्याच्या डबल 8,64,000. गणित चांगलं आहे तुम्ही. हा रघु काका पान खाता पण गणित चांगलं आहे. आवडलं मला. हा त्रेतायुग 8,64,000 मध्ये 4,32,000 ऍड करा. 12,00,000 काहीतरी किंवा 13,00,000 काहीतरी 76,000 वर्ष. आणि त्याच्यात अजून 4,32,000 ऍड करा. तेवढं सतयुग आहे. पण काळाच्या प्रभावाने हे कधी संपून जातं कळतच नाही. काय कधीतरी मी या मिहीर एवढा होतो. काय नाव तुझं. वेदांत एवढा होतो. बघता बघता दाढी पण आली. हा कळतं तरी का आपल्याला. कसा काळ निघून गेला कळतं नाही. काळामुळे युग बदलतात. तर 100 वर्षाचं आयुष्य काय त्याच्यासमोर. हा काळामुळे युग बदलतात. हे युग दाखवली आहेत. कालचक्र दाखवलंय. कलियुग, द्वापरयुग, सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. या 4 युगांचा मिळून एक कल्प बनतो. तर अशी युग बदलतात. काळ सर्वात मोठा जुगार. मगाशी कोणतरी म्हणलं पत्ते नशापानमध्ये येत नाही तर जुगारात येतं. कसं. काळ हा सर्वात मोठा जुगारी आहे. काय करतो. काय वाक्य लिहिलंय. जीवनभर आपल्याला जिंकायला देतं. आपल्याला भ्रमात ठेवतं. जुगार हा खेळच असा आहे. जुगार हा खेळच असा आहे. किती जण जुगार खेळतात असं मी विचारलं तर कोणी हातवर करणार नाही. म्हणून मी हा प्रश्न विचारणार नाही. हा काळ काय आहे. जीवनभर आपल्याला जिंकू देतो आणि एका क्षणात. पटलं का. फायनली काय करतो. 3 एक्के असे टाकतो की आपल्याला काही करता येत नाही. 4 एक्के असतात ना एका ह्याच्यात. हा 4 एक्के असे टाकतो की बरोबर 4 ठिकाणी 4 जण उचलून नेतात. हा तर ह्याच्यावरनं आपण समजलं पाहिजे की जीवनभर हा काळ आपल्याला भ्रमात ठेवतो. कशात. आपण भ्रमात असतो की मी कधी मृत्यू पावणार नाही. मला कधी व्याधी होणार नाही. मी कधी म्हातारा होणार नाही. मला जे पाहिजे त्या सगळ्या गोष्टी मला मिळतील. ह्या भ्रमात आपल्याला काळ कायमस्वरूपी ठेवतो. फायनल पत्ता असा टाकतो आपल्या हातात तेव्हा काही उरलेलंच नसतं. कळला काळाचा प्रभाव. आता भगवद्गीतेचे 5 मूळ विषय. बरं वेळ किती आहे आपल्याकडे. अजून वेळ आहे. 9 वाजायचे 15 मिनिटं आहेत. जेवढ्या स्लाइड कंप्लीट होतील तेवढ्या करू. सगळ्यात पहिला भगवद्गीतेचा मूळ विषय ईश्वर. दुसरा जीव म्हणजे आपण. जरी इथे प्रभूजींचं चित्र दाखवलं असलं तरी सगळे आपण जीवात्माच आहोत. तिसरा प्रकृती. आपल्या आजूबाजूला काय दिसतंय ती सगळी प्रकृती. आत्ताच चर्चा केली. काय काळ. आपण म्हणतो ना त्याचा काळ आला होता. आणि कर्म. कर्म म्हणजे ही सगळी फॅमिली एकत्र बसलीये. कोणतरी गिटार वाजवतंय. मुलं आनंद घेत आहेत. आणि आई आणि धाकटी मुलगी त्या लोखंडी सळीवर काहीतरी लटकवलंय आणि त्याला भाजतायत.
मी सांगितलं नाही, मी बोलू शकलो असतो पण मी मुद्दामून बोललो नाही. आणि काहीतरी भाजतायत हाच शब्द वापरला, याला म्हणतात कर्म. आणि हिंदीमध्ये एक वचन आहे, जैसी करणी वैसी भरणी. त्यामुळे आपण सगळे शाणे आहात, सांगायची आवश्यकता नाही ते काय कर्म करतायत ते. बरोबर आहे. मग जे कर्म कराल तशी रिॲक्शन येणार, प्रतिक्रिया येणार, गॅरंटेड येणार, सुटका होणार नाही. इथे ईश्वर भगवान श्रीकृष्ण, जीवात्मा म्हणजे काय, भगवंतांचा अंश. प्रकृती म्हणजे संपूर्ण सृष्टी जे दिसतं आपल्याला ते. काळ पाहिला आपण, भगवंतांची विस्तारित शक्ती, याच्या प्रभावाने सृष्टीची निर्मिती, स्थिती आणि प्रलय या तिन्ही गोष्टी होतात. कर्म मगाशी पाहिलेले 3 गुण, सत्व रज तम, आणि काळाच्या प्रभावाखाली बद्ध जीवानी केलेलं कार्य, याला कर्म म्हणतात. या 5 विषयवस्तू आपल्याला कळल्या का? परत एकदा सांगू का? कोणाला कळलं नाही फ्रँकली हात वर करा. परत एकदा सांगू आपण, पण पक्क झालं पाहिजे आपलं. परत एकदा बघू. भगवद्गीतेत चर्चा केल्या गेलेल्या 5 प्रमुख विषयवस्तू, ईश्वर, दुसरं जीव, तिसरं प्रकृती, चौथा काळ, आणि 5वं आता हे तुम्हाला कळलं असेल तर इथं लिहिलेलं जे आहे ना ते मी तुम्हाला दाखवत नाही. प्रत्येक गोष्ट काय आहे सांगा मला. ईश्वर कोण आहे? ईश्वर कोण आहे? कृष्ण. हा कोण आहे? जीवात्मा म्हणजे आपण. आपल्या आजूबाजूला दिसतंय ते प्रकृती. बरोबर दिसतं का नाही? आपल्याकडे इथं कुठेतरी सरोवर असतं, कुठेतरी नदी असते, झाडं असतात, मधनं वाट जात असते. हे सगळं काय आहे? प्रकृती. काळ आणि 3 गुणांच्या प्रभावाखाली आणि काळाने बांधलेल्या अवस्थेमध्ये केलं जाणारं कार्य म्हणजे कर्म. या 5 गोष्टींवर भगवद्गीता चर्चा करते. पुढे जाऊया. 2 प्रकारची कर्मे. कुठली? चांगली कर्मे म्हणजे काय? पुण्य कर्मे. पहिल्या चित्रात हे काय करते फॅमिली? ही फॅमिली काय करते? सगळे फॅमिली मिळून कशात आहेत? देवपूजा करण्यामध्ये करताय. चांगलं आहे ना हे कार्य? बरोबर ना? आपल्या सगळ्यांच्या घरी असं होतं, त्यामुळे आपण ही कार्य करतो. नंतर काय करतायत हे दोघे जण? शास्त्रांचं वाचन करतायत, नवरा बायको दोघेही मिळून. भगवद्गीता वाचतायत, भागवत ग्रंथ वाचतायत. हे कार्य कसं आहे? पुण्य कर्म आहे, चांगलं कर्म आहे. हे काय आहे? गोसेवा किंवा गोरक्षा, गायींची सेवा करणे. हे कसं कार्य आहे? हे कसं कार्य आहे? पुण्यकर्म आहे. हा माणूस काय करतोय? अन्नदान करतोय. कसं कार्य आहे? कळलं? 2 प्रकारच्या कार्यांमध्ये पुण्यकर्म काय आहे ते क्लिअर? आता पहिल्या चित्रात काय दिसतंय? जुगार खेळतोय. दुसऱ्या चित्रात नशापान करतोय. तिसऱ्या चित्रात हसतायत आणि बोलत नाहीयेत. म्हणजे बहुतेक आपण पण करत आहेत की काय ही कार्य? सांगायला म्हणजे पहिल्या 2 बद्दल लगेच सांगितलं, तिसऱ्या बद्दल का नाही सांगितलं? म्हणजे कुठेतरी अडकतीये गाडी, होय ना? काय तुमचं काय मत आहे? कुठेतरी गाडी अडकतीये. मग काही जणांच्या मते हे पापकर्म नाही आहे, काही जणांच्या मते आहे, काही जणांना वाटतं हे कुठे पापकर्म आहे.
माझ्या खाण्यासाठीच तर बनवलंय, बरोबर ना? काय पापकर्म आहे? काय आहे? पापकर्म आहे. तिसरं, चौथं, व्यभिचार. काय म्हणतात याला? व्यभिचार. वास्तविक बघायला गेलं तर त्या मुलीच्या आजोबांच्या वयाचे आहेत ते. हां, चित्रात बघितलं तर त्या मुलीच्या आजोबांच्या वयाचे आहेत. पण आपल्याकडे असलेल्या पैशाच्या माजानी धुंद झालेले आहेत. कसे झालेत? डेफिनेट पापकर्म आहे. काय आहे? खात्रीशीर पापकर्म आहे. हां, 2 प्रकारची कार्य म्हणजे काय? दुसरं कार्य काय लिहिलंय वर? वाईट कर्मे म्हणजे पाप. याचाच अर्थ काय? शास्त्रांच्या विरुद्ध कार्य करणे. बघा, मजेशीर गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये सरकार तुम्हाला शिक्षा नाही करणार बरं का. कदाचित काय होईल? सरकार तुम्हाला शिक्षा करणार नाही. कदाचित असं म्हणतोय. कदाचित करू पण शकते, पण कदाचित करणार पण नाही. पण भगवंतांचं शासन मात्र डेफिनेटली शिक्षा करणार. काय करणार? त्याच्यातनं सुटका नाही. कळलं? 2 प्रकारची कार्य. कुठली कार्य केली पाहिजेत? ह्या बाजूची ना, ही ना? नाही, मग ही कर्म केली पाहिजे. बरोबर? चला पुढे जाऊ. येस, पुढे जाऊ. पाप कर्म का करायची नाहीत? पापकर्म मगाशी जी पाहिली ना आपण, ती तुम्हाला परत एकदा दाखवतो. ती परत बघून घ्या. हां, त्यांची नावं तुम्हाला सांगतो. जुगार खेळणे, नशापान करणे, मांसभक्षण करणे आणि व्यभिचार करणे. लक्षात राहिलं तुमच्या? जी कार्य आपल्याला करायची नाहीयेत ती कार्य कुठली? जुगार खेळायचा नाही, नशापान करायचं नाही, मांसभक्षण करायचं नाही, व्यभिचार करायचा नाही. का करायचा नाही? धर्म या 4 गोष्टींवर उभा असतो. धर्म जो असतो ना, हा या 4 गोष्टींवर उभा असतो. त्याला 4 पिलर किंवा पाय म्हटले जातात धर्माचे. पहिला पाय काय आहे? पावित्र्य किंवा स्वच्छता. जी व्यक्ती व्यभिचार करते ना, त्याच्या जीवनातला हा खांब कोसळून पडतो. काय होतं? जी व्यक्ती व्यभिचार करते त्याच्या जीवनातला हा खांब कोसळून पडतो. त्याच्या जीवनातलं पावित्र्य नष्ट होतं आणि स्वच्छता, क्लीनलीनेस म्हणतात ना, ती त्याच्या जीवनातनं नष्ट होते. बघा, व्यभिचार करणाऱ्या लोकांना नको नको ते रोग होतात. मी मोठ्यांना ॲड्रेस करतोय, फक्त लहान मुलांना ह्या गोष्टी कळणार नाहीत म्हणून मी काही स्पेसिफिक शब्द वापरत नाही आहे. जे व्यभिचार करतात त्यांच्या जीवनातनं पावित्र्य आणि स्वच्छता नष्ट होते, हा खांब कोसळून पडतो. जे जुगार खेळतात त्यांच्या जीवनातनं सत्य नष्ट होतं. कसं काय? जुगार हा खेळच मुळात असत्यावर, खोटं बोलण्यावर आधारित आहे. जे जुगार खेळतात त्यांच्या जीवनातले 2 खांब कोसळून पडलेले असतात. धर्म त्यांच्या जीवनातनं हळूहळू नष्ट होत चाललेला असतो. मांसाहार जे करतात त्यांच्या जीवनातनं, त्यांच्या हृदयातनं दया नष्ट झालेली असते. तिसराही खांब कोसळून पडलेला असतो. आणि
जे नशापान करतात ते कधीही तपस्या करू शकत नाहीत. जे नशापान करतात ते कधीही तपस्या करू शकत नाहीत. त्यामुळे ह्या गोष्टी करणाऱ्यांच्या जीवनातला धर्म संपूर्णपणे कोसळलेला असतो. प्रत्येकाने स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं आणि किती खांब माझ्या जीवनात शिल्लक उभे राहिलेले आहेत याचा अंदाज घ्यायचा. आणि अजूनही वेळ गेलेली नाही. परत आपले खांब उभे करून धर्म सांभाळण्याचा प्रयत्न करा. विषय गंभीर आहे, पण खूप आवश्यक आहे. आपलं जीवन सुधारवण्यासाठी याची खूप आवश्यकता आहे. एक एक कर्म ही सगळी काय आहेत? कर्म आहेत. एक एक कर्म आपल्या जीवनातनं धर्म कोसळवायला कारणीभूत ठरतं. आणि फायनली आपल्याला कळतं माझ्या जीवनात धर्माचा लवलेशही उरलेला नाही आहे. कारण का? सर्व पापकर्म करतोय मी. म्हणून प्रत्येकाने आत्मपरीक्षण करायचं आणि बघायचं की खरोखर माझ्या जीवनातला ह्याच्यातला एखादा खांब कोसळलाय का. जर कोसळला असेल ना तर आजच शहाणे होऊया आणि परत तो खांब उभा करण्याचा प्रयत्न करूया. धर्म कोसळण्याची कारणं. धर्म कोसळण्याची कारणं. मांसाहार यानी कुठला खांब कोसळतो? दया. हृदयातनं दया निघून जाते. का? हा जो प्राणी आहे हा माझ्या संतुष्टीसाठी बनवलाय ह्याला. मग कापा. कापल्यावर काय हृदयात दया राहील का? नष्ट होईल. हा खांब कोसळून पडेल. नशापान. 2 तास पद्मासन लावून ध्यान करायला बसा. नशापान करणारा माणूस 2 मिनिट सुद्धा बसू शकत नाही. कारण तेवढं करेज हृदयातच नसतं. तेवढा धीर, त्याला जो धीर लागतो ना तो हृदयातच नसतो. आणि नशापान करणाऱ्या माणसातला त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा असतो, नशेची गोष्ट मिळाली नाही ना त्याला तर पाण्यातनं मासा काढल्यावर कसा फडफडायला लागतो ना तसे त्याच्या जीवाची उलाघाल व्हायला सुरुवात होते. आता मी हा प्रश्न विचारणार नाही की किती जणांना ह्याचा अनुभव आहे ते, कारण हा सेन्सिटिव्ह प्रश्न आहे. हा तो प्रत्येकाने फक्त स्वतःचं आत्मपरीक्षण करून बघायचं आहे. नशापान केल्याने जीवनातली तपस्या कोसळून पडते. जुगार. सुरुवात कशाने होते? भिकार सावकार खेळू. सुरुवात कशाने होते? अगदी काय आम्ही काय नाही भिकार सावकार खेळतोय. नंतर त्याची परिणती कशात होते? तो किती सावकार बनला आणि मी किती भिकारी झालो जुगार खेळल्याने. कारण काळ सर्वात मोठा जुगारी. आयुष्यभर जिंकू देतो, एका क्षणात होत्याचं नव्हतं करून टाकतो. जुगारांनी जीवनातलं सत्य निघून जातं. ही माणसं कधीही खरं बोलत नाहीत. शाळेत आपल्याला काय शिकवलं जातं? नेहमी खरे बोलावे. जे आमच्या गावात एक खरे नावाचा माणूस होता, नेहमी त्याचं नाव घ्यावं असा होतो का याचा अर्थ उद्देश नाही. सत्य जे आहे ते बोलावं. जुगार हा खेळच मुळात असत्यावर आधारित आहे. त्यामुळे जुगार खेळल्याने जीवनातलं सत्य निघून जातं आणि व्यभिचार करण्याने जीवनातलं पवित्रपणा जो असतो ना तो पवित्रपणा जीवनातला कोसळून पडतो.
धर्म कोसळण्याची कारणं. का आज लोकांच्या मनामध्ये धर्माबद्दल काही वाटत नाही, याची मूळ कारण काय आहे? ही 4 कारण आहे. का लोकांना धर्माबद्दल आस्था राहिली नाही? या 4 कारणांमुळे. या 4 गोष्टी केल्यामुळे धर्म कोसळायला सुरुवात होते. आणि लक्षात घ्या, या 4ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. काय आहे? या 4ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. नशापान केलं किंवा जुगार खेळला की त्या माणसाला मद चढतो, मग त्याला नशापान करावंसं वाटतं, मग तो नशापान करतो. नशापान केल्यानंतर वरण भात तूप मीठ लिंबू खाणार का? काय खाणार? सांगू नका. हे खाणार. बरोबर ना? नशापान करून आल्यानंतर तो असं म्हणणार का, छान जिलबी वाडा, श्रीखंड वाडा, तूप मीठ लिंबू घालून वरण भात कालवून द्या, कोणीतरी भरवा. हा, सगळी कारणं एकमेकांवर अवलंबून आहेत. ही एक न संपणारी विषारी चेन आहे. काय आहे? विषारी चेन आहे. आणि ह्या 3ही गोष्टी केल्यानंतर त्याला डेफिनेटली ही गोष्ट लागते. डेफिनेटली लागते. म्हणून ह्या गोष्टी केल्याने हे गुण हृदयातनं नष्ट होतात. गुण हृदयातनं नष्ट झाले की दुर्गुण हृदयात भरतात. म्हणून लोकांना धर्माबद्दल आस्था राहत नाही. मोठा चॅप्टर आहे, उद्या सुरुवात करू. खूप डिटेल स्टडी आहे. आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीतनं काय निर्माण होतं, हा डिटेल स्टडी आहे. उद्या पाहू आपण. थँक्यू व्हेरी मच.